नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा अपडेट देणार आहे आणि मी पॅकेज 16च्या इथं आलेलो आहे। हे बघा, हे पोद्दार सोसायटी आहे, इथे सेंट्रल हॉस्पिटल आहे, इथं जवळच मी तुम्हाला मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ बनवला होता, तुम्हाला लिंक देतो, वरती क्लिक करा आणि बघा। तो बेंडशीलच्या इथं मी शूट केला होता आणि इथं पण आलो होतो, तेव्हा हा पूल बनलेला नव्हता, पण आता हा 1.2 किलोमीटरचा पूल आय थिंक बनत आहे। आता तो कुठपर्यंत बनला आहे तेच आपल्याला बघायचं आहे, त्यासाठीच आपण आलेलो आहे। हे पोद्दारचं 3 नंबरचं गेट आहे, हे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पण आहे इथे। तर आज त्याचा अपडेट देतो। मागच्या वेळेस आलो होतं तेव्हा हा पूल बनलेला नव्हता, तर आज तेच बघायचं। हा पूल नाही का बदलापूर गावातून येतो आणि उल्हास नदीवरून, आणि जी रेल्वे आहे बदलापूर टू कर्जत जाते त्याच्या वरतून पण जातं, नाही हा सरळ बेंडशीलला जाईल आणि बेंडशीलपासून पुढे पनवेल म्हणजे हाय टनल लागतात ना पनवेलला जायला, तिथून मग JNPT जाणार पनवेलला। तर तिथपर्यंत आपण जाणार नाहीत, मी फक्त पॅकेज 16चा अपडेट तुम्हाला देतो आहे। तर समोर पूल बनत आहे, आता तिथे जाऊन दाखवतो केवढा बनलेला आहे तो। तिला समोर पोद्दार सोसायटी आणि हे ठिकाण बदलापूर आणि वांगणीच्या मध्ये आहे। ॲक्च्युली बदलापूरमध्येच येतं, बदलापूर स्टेशनपासून खूप लांब आहे, रिक्षा 30 रुपये घेईल तुमच्याकडून। आणि इथं सापे लिहिलेलं आहे, सापे ठिकाणाचं नाव आहे, पुढे कुठंतरी ते इथं सापे लिहिलेले आहे। हे बघा तिकडे क्रेन वगैरे लावलेले आहेत आणि नदीवरचा पूल अजून झालेला नाही, वरचा भाग बसवलेला नाही त्यांनी। आणि तिकडे बदलापूर गाव आहे, इथून गावदेवी मंदिर पण दिसतं, या पूलमुळे आता दिसत नाही ते त्या साईडला आहे। पण हा पूल आता जवळजवळ पूर्ण होत आहे तेव्हा क्रेन लावलेली वरती। बघा पूल बघितला, तिकडे धूळबिळ उडते। सह्याद्री मंगल कार्यालय इथं लिहिलेलं आहे, इथंच पूर्ण। इथं पण असं नदीचं काही म्हणजे वाळ होतं, वाळ, त्या वाळाची इथून पण पूल उंच बनवलेला आहे, 1.2 किलोमीटर लांब असणार आहे आणि इथला भाग तर त्यांनी बसवलेला आहे। हे बघा पुलाखालचा नजारा, आणि हा 8 लेनचा हायवे असणार आहे, हे स्पष्टपणे तुम्ही बघा, 1 2 3 4 आणि त्या साईडला 4, 8 लेनचा एक्सप्रेसवे आणि कमीत कमी 2 वर्ष तरी लागणार याला पूर्ण व्हायला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत। आणि भरपूर इंटरसेक्शन म्हणजे भरपूर त्याला जोडणारे पण रोड बनतात आहे, टिटवाळ्यापासून पण एक बनतो आहे। मागच्या वेळेस पण तुम्हाला एक हायवे दाखवला होता ना, तर चुकून गेलो होतो पनवेल आहे म्हणून, ते पण इंटरसेक्शन वाटतं, ते पूर्ण बनल्यावरच कळेल। आणि इकडे बघा हे खाली पुलाचं काम चालू आहे, बघा ते ट्रक बघितला, हे इथं का वाळ होतं, वाळ, त्या वाळातलं पाणी ते अजूनसुद्धा वापरतात आहे। आता ते जाईल, आता उन्हाळा सुरू झाला, पण इकडे बघा किती आत खाली ट्रक आहेत, तिथपर्यंत सगळे क्रेन वगैरे, जोरात काम चालू आहे। 2 वर्षात तरी कंप्लीट व्हायला पाहिजे, 2 ते 3 वर्ष सांगितलं जातं, म्हणजे पूर्ण दिल्लीपासून बनतो आहे ना, त्यामुळं काही सेक्शन चालू होतील कदाचित पहिले। समृद्धी महामार्ग सुरू झाला तर तसंच झालं होतं, काही भाग त्याचा चालू करण्यात आला होता, सगळंच पूर्ण एकदम चालू करत नाही रोड पूर्ण। आणि इकडून पुढं ह्या इकडं बेंडशीलला, मागच्या वेळेस बेंडशीलचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवला होता, तुम्हाला लिंक दिलेली आहे मी। हा बेंडशीलला रोड जातो, इथून सरळ इथून बाजूने नाही का बेंडशीलपर्यंत जाऊ शकता। आता पुढे जाऊन बघतो मी कितपत झालेलं आहे, तिकडे जाऊनच कळेल। त्या मानाने बरंच काम झालं का, बरंच काम। मागच्या वेळेस आलेलो त्यावेळेस हे पूर्ण झालेलं नव्हतं, आता पूर्ण झालं। हे बघा हे ट्रॅक्टर वगैरे चालले ना, हे ट्रक वगैरे येतात ना, ते तिकडूनच येतात।
धूळ खूप उडते पण. ते खाली कामगार वगैरे त्यांच्यासाठी पत्र्याचं घर वगैरे बनवलेलं आहे त्यांनी. हे बरंच काम झालेलं आहे, बरंच म्हणजे माझ्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा जास्त काम झाले. हा इथून ते क्रेन बरोबर दिसते त्या साईडला, रोडच्या त्या साईडला. तुम्हाला एवढं उन्हात दिसत आहे का मला माहीत नाही, मला ते क्रेन दिसते तिथे. माझा मोबाईल सारखं गरम होते. आणि या मंगल कार्यालयाच्या बाजूनेच गेलेला हा ब्रिज. पूर्ण पिलर्स पण एकदम मोठे मोठे. हे बघा पूर्ण तिथं सह्याद्री मंगल कार्यालय. आणि बघा पिलर्स, ह्याच्यामध्ये त्यांनी गॅप ठेवलेला आहे दोघींमध्ये वेगळं. मला सेपरेट केलेलं आहे म्हणजे इथून जाणारा येणारा असं. किती मस्त दिसतं इथून नजारा पुलाचा. इकडून हा दिल्लीवरून येणार आणि हा सर्वात मोठा हायवे इंडियाचा, दिल्लीपासून मुंबईपर्यंत असं मी ऐकलेलं आहे. पिलर्स बघा केवढे मोठे मोठे आहेत, 3-3 पिलर्स. किती वजन असेल, किती टन वजन असेल त्याचं, बापरे. ते ट्रेन चाललेली बघा, रेल्वेवरून पूल जाणार आहे, लोकल चाललेली कर्जतला. आणि इकडचा वरचा भाग त्यांनी बसवलेला नाही, आपण तिकडे जाऊ शकत नाही कारण कन्स्ट्रक्शन चालू आहे. वा क्रेन वगैरे लावलेल्या दिसतात आहेत. विरारवरून येतो हा रोड, विरारवरून. तिकडे बदलापूर गाव आहे. आणि जसं जसं डेव्हलप होत जाईल ना हे, मी तुम्हाला अपडेट देत राहीन त्या एक्सप्रेस हायवेचं. तिथं बदलापूर गावामध्ये तिथं किती डेव्हलप झालेलं आहे या रोडची मला माहीत नाही, पण तिकडं कधी गेलो तर तिथला पण व्हिडिओ बनेन नक्की. बदलापूर गाव मला दिसते इथून. बिल्डिंग झाले आता, गाव राहिलेलं नाही, तिथे बिल्डिंग्स वगैरे झालेल्या आहेत. गाव बोलतात. हा स्टेशनपासून खूप लांब आहे, बदलापूर स्टेशनपासून जरा लांब आहे ते गाव. बदलापूर फक्त स्टेशनचं नाव आहे. आणि हा वांगणीला रोड जातो. हा रोड झाल्यानंतर इकडं रिअल एस्टेटला भरपूर म्हणजे भाव वगैरे येईल. तर मित्रांनो, हा होता माझा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला अपडेट द्यायच्या होत्या या पुलाच्या आणि हे एक्सप्रेस हायवे कुठपर्यंत चाललं, काम कसं चाललं आहे. तर मी आशा करतो तुम्हाला भरपूर माहिती मिळाली या छोट्याशा व्हिडिओमधून. माझा भरपूर दिवस व्हिडिओ आला नव्हता कारण की माझ्या घरामध्ये वडील आजारी होते, त्यामुळं मी बनवू शकलो नाही, त्याबद्दल सॉरी. पण लवकरच व्हिडिओ येतील आणि मी तुम्हाला इतर ठिकाणांची पण अपडेट देत राहीन. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.